आज मी तुम्हाला एका अशा मंदिराबद्दल सांगणार आहे जिथे दर्शन करायचं असेल तर कमरावरचे सगळे कपडे काढून मगच दर्शन करावं लागतं. आणि तिथं गेल्यावर आम्ही अशा गोष्टी बघितल्या ज्या आजपर्यंत फक्त आम्ही कानानेच ऐकलेल्या होत्या. आणि तुम्ही सगळे ज्योतिर्लिंग गेले तरी सगळ्यात शेवटी तुम्हाला इथं यावं लागतं, कारण हे 12 ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर. तसं तिथं गेल्या अचानक भयानक मुकुल चाबळेच्या भरमसाठ फॅन फॉलोअर्स भेटून गेले आणि त्यांना भेटता मोक्कर ठेस लागून गेली. मंदिर लांबून इतका क्वालिटी दिसत होता ना, त्याच्यामुळे 120च्या स्पीडने पळत मंदिरापाशी गेलो. मग मस्तपैकी आपल्याला लाईनी लागायचं होतं. मग मस्तपैकी सगळं पूजा लागणार साहित्य घेतलं आणि पटकन दिशी लाईनी लागलो. आणि लाईन पण इतकी मोठी होती का दुनियाभरची. लाईन मध्ये डायरेक्ट 2 तास उभा राहिलो आणि त्याच्यानंतर तिथं गेलो होतो. तिथं गेल्यावर त्यांनी डायरेक्ट मंदिरच बंद करून टाकलं. अर्धा तास म्हणून त्यांनी डायरेक्ट 1 तासानंतर मंदिर उघडलं आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी दर्शन वगैरे करून घेतलं. तिथंच वरती झेंडा लावायला माकड चढलेलं होतं. मग मस्तपैकी त्यांनी झेंडा बिंडा लावला आणि गपचिप तिथंच जाऊन बसलेलं होतं. पूजाचं सामान आणलेली टोपली आम्ही जिथं जाईन तिथंच विसरून राहत होती, म्हणून तिथलं मी आपल्या फॉलोअर मित्रांनी डायरेक्ट तिला डोक्यात घालून घेतली. इतका बेकार मित्र होता का विषयच नाही. भूक बी इतकी लागली होती ना, मग डायरेक्ट गेलो आणि तिथं डायरेक्ट लापशीचा प्रसाद एक नंबर क्वालिटीमध्ये वाटत होती. मग मस्तपैकी तिथं जेवण बिवण केलं आणि तिथं शेजारी बसलेल्या माणसाची भाषा पण शिकून घेतली. मग गेला आणि काय करणार आपल्याला तिथे जाऊन. आता ही कोणती भाषा आहे आणि पुढचा व्लॉग आपण त्या भाषेत बनवायचा का नाही ते कमेंट मध्ये सांगा. बाकी तुम्हाला पावसा पाण्याची उन्हात आणि एवढे भारी ब्लॉग बघायचे असेल तर पटकन दिवशी मुकुल चाबळेवर फॉलो करून टाका. संपला विषय.